सर कधी कधी असे केसेस असतात रिपोर्ट तर सगळे नॉर्मल असतात पण तरीही गर्भधारणा होत नाही, यामागे काय कारण असेल? तर याला मी जसं मगाशी म्हणालो अनएक्सप्लेन्ड इनफर्टिलिटी, ज्याला आधुनिक शास्त्र म्हणतंय की कुठलंच कारण देता येते. अशा वेळेला सगळ्यात प्रथम आम्ही त्या दाम्पत्याचा, त्या जोडप्याच्या मनाचा विचार करतो की त्यांचं मन कसं आहे. कारण सौमनस्य गर्भधारणा नाम संकल्प वृषानं मी सांगितलं, तर याच्यामध्ये त्यांची मानसिकता दोघांची चांगली असणं गरजेचं आहे. बऱ्याचदा दिवसभर काम करतात आणि संध्याकाळी आल्यानंतर त्यांना गर्भधारणा व्हावी यासाठी संभोग करायचा असतो, पण त्याची सुद्धा त्यांच्या शरीरामध्ये ताकद नसते. तर अशा वेळेला त्यांना आम्ही अर्ली मॉर्निंग पर्याय सांगतो की तुम्ही पहाटे लवकर उठून गर्भधारणेसाठी प्रयत्न करा. आणि हा काळ नैसर्गिकरित्या सुद्धा चांगला असतो, कारण पहाटे 2 ते 6 ही वाताची वेळ सांगितलेली आहे. त्यामुळे बऱ्याचदा फॅलोपियन ट्यूब स्पाझम हा एक प्रकार असतो की गर्भाशय नलिका आहे त्यांच्यामध्ये स्पाझम असतो, त्यामुळे शुक्राणू तिथे पोहोचत नाही. तर हे सुद्धा त्याच्यावरती सुद्धा मात करण्यासाठी पहाटे 2 ते 6 ची वेळ चांगली असते. त्या दाम्पत्यांना सांगतो संध्याकाळी आल्यानंतर व्यवस्थित तुम्ही एकत्र बोला, गप्पा मारा, जेवण करा आणि तुमचा दिवस तिथंच संपवा आणि झोपी जा. रात्री झोपताना मोबाईलचा वापर करू नका आणि रात्री झोपी जा आणि पहाटेच्या वेळेला तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करा आणि ते यशस्वी होतं.